गोखले हिंदू जनजागृती समिती। आज वसुंधरा दिनाच्या निमित्ताने पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली आणि विषय अतिशय गंभीर होता। नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल याच्या आदेशानुसार झाडाच्या बुंध्याच्या अवतीभोवती 1 मीटर परिसरापर्यंत जागा ही मोकळी ठेवायला पाहिजे असं NGTचा आदेश आहे। पण प्रत्यक्षात पुण्यामध्ये आपण झाडांचं जेव्हा सर्वेक्षण केलं तर त्यावेळेला असं लक्षात आलं की कुठेही झाडाच्या अवतीभोवती जागा ठेवलेली नाही आहे। म्हणजे त्याचा एक फोटो माझ्याकडे आहे। या फोटोनुसार आपण बघू शकता की या झाडाच्या अवतीभोवती कुठेही 1 मीटर जागा सोडलेली नाही। आणि याचा परिणाम काय होतो तर याचा परिणाम असा होतो की या झाडाच्या मुळापाशी कुठेही सूर्यप्रकाश पोचत नाही, पाणी पोचत नाही आणि त्यामुळे काही वर्षानंतर त्या झाडाची मृतावस्था येते। आणि ह्या दृष्टीनेच आजची पत्रकार परिषद झाली। पुण्यामध्ये आपण ज्यावेळेस सर्वेक्षण केलं आणि त्यावेळेला पुणे महानगरपालिकेने स्पष्टपणे सांगितलं की वृक्ष संवर्धन आम्ही जे केलेलं होतं, वृक्षारोपण आम्ही जे केलेलं होतं त्यातल्या 17,500 झाडांचा कुठलाही डेटा आमच्याकडे उपलब्ध नाही अशा प्रकारचं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। म्हणजे जनतेच्या पैशाचा हा अगदी खेळ मांडलेला आहे। आणि यासाठी आम्ही आजची पत्रकार परिषद घेतलेली होती आणि याच्यामध्ये आम्ही पुणे प्रशासनाला 7 दिवसांची मुदत दिलेली आहे। 7 दिवसांच्या आत जर का याच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही NGTमध्ये याचिका दाखल करणार आहोत आणि त्याचा पाठपुरावा देखील करणार आहोत।